अंतराळात तब्बल कित्येक दिवस भारहीन अवस्थेत राहिल्यानंतर पृथ्वीवर पाय ठेवणं हे अंतराळवीरांसाठी जितकं आनंददायक असतं तितकंच ते त्यांच्या शरीरासाठी आव्हानात्मक ठरतं। अंतराळ प्रवास मस्तच असतो, पण पृथ्वीवर परतल्यावर शरीराची पंचायत होते, हे अनेक अनुभवी अंतराळवीरांचं मत आहे। अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे शरीरावर मोठा परिणाम होतो आणि परतल्यावर त्याची सवय लावून घ्यावी लागते। आता नासाच्या बोईंग स्टारलाइनर मोहिमेतील अनुभवी अंतराळवीर सुनीता विल्यम्स ह्या आपल्या सहकाऱ्यांसोबत तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या आहेत। पण त्या पृथ्वीवर सुखरूप परतल्या असल्या तरी त्यांच्या आरोग्यासमोर नवनवी आव्हानं उभी ठाकली आहेत। त्यांना अनेक आरोग्याच्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे। चला त्याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी रश्मी खेडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र। यानंतर येतो मानसिक आरोग्यावर परिणाम। अंतराळात राहणं म्हणजे एका वेगळ्याच जगात असण्यासारखं आहे। तिथे आपल्या कुटुंबियापासून मैत्रीपासून दूर राहावं लागतं, त्यामुळे काही अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यावर मानसिक ताण जाणवतो। उदाहरणतः कधी कधी जसं आपण मोठ्या प्रवासाहून परतल्यावर रियालिटी चेक घेतो तसंच अंतराळवीरांचं होतं, पण त्यांचं प्रमाण जास्त असतं। यासाठी आरोग्य तज्ञांचा सल्ला घेतला जाईल, पृथ्वीच्या वातावरणाशी हळूहळू जुळवून घेण्याची प्रक्रिया केली जाईल। यांचं वय 60 वर्षांहून जास्त आहे, तसं त्यांच्या शरीरावर तसेच मानसिकतेवर परिणामही होऊ शकतात। सुनीता विल्यम्स यांच्यासारख्या अनुभवी अंतराळवीरांना या सगळ्या गोष्टींची कल्पना असतेच, पण तरीही त्यांना काही आठवड्यांसाठी एक खास पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण करावा लागेल। तो कसा असतो जाणून घेऊयात। पहिल्या टप्प्यात डॉक्टरांच्या टीमकडून पूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते। हाडं आणि स्नायूंसाठी आवश्यक औषधं आणि आहार याकडे लक्ष दिला जातो। दुसऱ्या टप्प्यात शरीर पुन्हा ताकदवान करण्यासाठी नियमित व्यायाम केला जातो। ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या स्थितीवर लक्ष ठेवलं जातं। हा टप्पा 2 ते 3 आठवडे तरी चालतो। तर तिसऱ्या टप्प्यात मानसिक आरोग्य सुधारवण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवणं तितकंच गरजेचं असतं, हे या टप्प्यात केलं जातं। त्यासोबतच अनुभवांची नोंद ठेवणं, म्हणजेच अंतराळात काय अनुभव आले, काय बदल जाणवले याची नोंद केली जाते, जेणेकरून भविष्यातील अंतराळवीरांना याचा उपयोग होईल। या मानसिक पुनर्वसनाला काही महिनेही लागू शकतात। आता प्रश्न येतो, मग पुढे काय? तर सुनीता विल्यम्स आता काही आठवडे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील। त्यानंतर त्या त्यांच्या अनुभवाबद्दल बोलतील आणि भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतील। अंतराळ प्रवास जितका अद्भुत वाटतो तितकाच तो आव्हानात्मक आहे, आणि हे आव्हान पेलण्यासाठी अंतराळवीरांचं शरीर आणि मन दोन्ही मजबूत असणं गरजेचं आहे। सुनीता विल्यम्स यांचा हा परतीचा प्रवास जितका रोमांचक होता तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीनं आव्हानात्मक देखील आहे। मात्र त्यांच्या अनुभवाचा भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी मोठा उपयोग होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल, चर्चा सुरू राहील। नमस्कार।